चिमणराव, तुम्ही बंडाचा विचार सोडला ते खूप चांगलं केलं. आणि त्यापेक्षा बैठक आपल्या पक्षाच्या हेडक्वार्टरवर घ्यायचं ठरवलं ते त्याहून चांगलं केलं. तुमची आयडिया दादासाहेब. पक्षाध्यक्ष असावा तर असा. अहो, तुम्ही जोशीशी संधान बांधल्याचं दिल्लीकरांना कळलं आणि ते हादरले ना. जोशी? कोण जोशी? अहो, विरोधी पक्ष नेते. हा, जोशी. नाही नाही नाही, पण त्यांच्याशी मी कुठलंही संधान बांधलेलं नाही आणि बांधण्याची इच्छा पण नाही. जाऊ द्या ना चिमणराव. अहो, मी आता पक्षाध्यक्ष म्हणून तुमच्याशी बोलत नाहीये. हा, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज. जाऊ द्या म्हटलं ना चिमणराव. आता माझ्या मनात काही नाहीये. दिल्लीकरांच्या सुद्धा आता मनात काही राहिलेलं नाही. अहो, तसं नसतं तर असंतुष्टांची बैठक आपल्याच पक्षाच्या हेडक्वार्टरवर घ्यायची परवानगी त्यांनी दिली असती का? नाही नाही नाही, काही गोष्टी मला स्पष्ट करू द्या. आज सकाळी मला त्यांचा फोन आला होता भेट घ्यायची म्हणून, पण मी भेट घ्यायला नकार दिला. पण तुम्ही चिरंजीवांना भेटायला पाठवलं. दिल्लीकरांना कळलं आणि ते हादरले ना. नाही 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 नाही, म्हणजे काहीतरी गंभीर गैरसमज होतो तुमचा. असं? दादासाहेब, इतका उतावळा माणूस नाही मी. अख्खा जन्म गेला या पक्षात माझ्या. हा, ठीक आहे, आता मला मनस्ताप झालाय, तिकीट न मिळायचा मला मनस्ताप झालाय, त्रास झालाय, पण हे असल्या गोष्टी नाही करणार मी. हे असं पोरासोरांना विरोधी पक्ष नेत्यांकडे पाठवून तर मुळीच नाही, आणि असं उघड उघड तर बिलकुल नाही. चिमणराव, तुम्ही पाठवलं नसेल तर प्रश्नच मिटला. पण ते आपणहून जर त्यांना भेटायला गेले असतील तर मात्र तुम्हाला त्यात लक्ष घालायला हवं. त्यापासून तुम्हाला धोका आहे. लक्षात घ्या चिमणराव, तुम्ही पुढचे मुख्यमंत्री असू शकता. ठीक आहे, मी बोलतो दीपकशी, पण तुम्ही तुमच्या मनातनं काढून टाका, अगदी बेराशा काढून टाका. या दादासाहेब. काय रे पोरांनो, काय काम काढले? तालमीसाठी नवीन पाती आणायची आहे, तालीम सुद्धा रंगवायची आहे. जरा जास्तच खर्च आहे बघा. वा, मोबाईल कोणाकोणाकडे आहेत? मोबाईल आमच्या समद्यांजवळ आहे. काढा, बाहेर काढा. आता बंद करा ते. का? अरे गड्या, तालमीसाठी पैसे हवे तुला, तालीम रंगवायची आहे ना. हो, पण साहेब पैसे देता आम्ही फोटो काढणार होतो तुमचे. अरे ईशाची परीक्षा घ्यायला कुणाच्या बापानं सांगितलंय गड्या? हा, हे घे, 10,000 रुपये आहेत. फक्तच तर 10,000? अहो साहेब, 25 तरी द्या. अहो, गणपतरावाची माणसं तालीम बांधून देणार आहे ती. असं कवा तालीम बांधून देणार म्हणले? निवडणुकीच्या आधी का नंतर? इलेक्शन झाल्यानंतर लगोलग देणार म्हणले ती. अरे बिन डोक्याच्या, त्या गणपतरावला सांच्या पारी पायात साप सोडायची लय वाईट सवय. तू काय त्याच्या नादाला लागलाय? हा, असं काय करताय दादा? अहो, गणपतरावची माणसं खरं बोलत होती. अरे येड्या, त्या गणपतरावला पाय काय वेळ तालीम बांधून देणार आहे तुला? त्याला दिली तालीम बांधून तुला निवडून आल्यावर. माझ्याकडे ये, जिम बांधून देतो तुला पुण्या मुंबई सारखी. अहो, पण गणपतराव खरं. पवार, 2 महिन्यापूर्वी तुझ्या ट्रक खाली माणूस मेला होता, या केसचं काय झालं? 2-3 महिन्यात केस लागणार आहे. कोण वकील केला म्हणायचा? अहो, असं काय करताय दादा? अहो, गरीबाकडे कुठला लाभ पैका? केस उभी राहिली का येऊन भेट मला, चांगला वकील देतो.
जज पण आपल्या मर्जीतला आहे. केसचा निकाल तुझ्याच बाजूने लागेल. बाकी देवाची मर्जी. लय उपकार होतील दादा. निघा आता. काय काळजी करू नका. काय काळजी करू नको काय म्हणताय दादा. अहो केसचा निकाल जर उलटा लागला तर 2-3 वर्ष हात राहायचं धंदा आहे ते माझ्याकडे लागलं. पवार या सगळ्यांना सांभाळायचं काम करा फक्त. वहिनी साहेब इलेक्शन मध्ये निवडून आल्या पाहिजेत. याचा निकाल जर का काही वेगळा लागला तर तुझ्या केसचा निकाल मी लावेन. बाकी देवाची मर्जी. तसं काय बी होणार नाही बघा दादा. अहो समध्यासनी मी बघतो. समध्यासनी मी सांभाळतो. बरं तेवढा माझा केसचं बघा साहेब. येतो दादा. काय रे सभेला किती माणसं जमलीत? आहेत 50-60 लोक. अण्णा सभा कॅन्सल सांगूया का? तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त गेले असं सांगूया का? सभा कॅन्सल का करायची? इतर पक्षाचे कार्यकर्ते अण्णा हसतात आम्हाला. म्हणतात 50-60 लोकात सभा कसली बघायचं असणार ते सगळे. हे बघा चिमणरावांच्या भागात त्यांना विरोध करायचा म्हणजे अशा प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावंच लागणार. नाही काय काळजी करायची नाही. सभा होणार. चला गाडीवर बसा. सभा होणार. चला लवकर चालू करा. ऐकत राहा. तुम्ही पैलवानांना पैसे दिलेत ना तवा धरणं मी विचार करते. नाही म्हणजे निवडणुकीला पैसा लागतो हे मला माहिती आहे. पण पैलवाना नका डायरेक्ट गरिबांना खाली. कसं आहे वहिनी सर, निवडणुकीच्या वेळेला काय दंगल झाली मारामारी झाली तर मदत करायला पहिलवानच येणार आहे. हे गरीब थोडी येणार आहेत. शिवाय कसं आहे विरोधक पण आपल्या पैलवानांना जरा वचकूनच असतं. पैलवान माजला तर आपलेच पैसे घेऊन आपल्यावरच उलटला तर मग पोलीस पाळायचे. छान. म्हणजे पोलिसांना बी पैसा द्यायचा. छा असं कसं? असं समजायला जर का पैसे वाटत सुटलं ना वहिनी सर तर निवडणुकीचा 2 रुपयाचा फॉर्म भरायचे पण पैसे आपल्याला राहणार नाहीत. कसं असतं हे पोलीस जे असतात ते आपणच इथं पोस्टिंग करून दिलेलं असतं. म्हणजे त्यांच्या बदल्या आपणच केलेल्या असतात. ते आपल्या मर्जीतले असतात तसे उलटत नाहीत आपल्यावर. शिवाय कसं आहे एखादं अजून चांगलं पोस्टिंग मिळेल प्रमोशन मिळेल म्हणून राहतात प्रामाणिक आपल्याशी. आणि एखादा हाताबाहेर जायला लागला तर पत्रकार पाळायचे. कसं आहे कुणाला फ्लॅट हवा असतो, कुणाला आपल्या पोराला ऍडमिशन द्यायची असते आपल्या कॉलेजात. आणि समजा तो पण फंदा फिसकटला तर मग अँटी करप्शनवाले आहेतच. आणि एखादा अधिकारी प्रामाणिक असेल तर त्याला काय फरक पडतो? अँटी करप्शनवाले मागे लावले ना की काम झालं आपलं. म्हणजे कसं आहे अँटी करप्शनची चौकशी मागे लागली एकदा तर तो अधिकारी बसला बोंबलत समजायचा. 3-4 वर्ष तरी इन्क्वायरी चालते. शिवाय पेपरमध्ये बदनामी होते ती वेगळीच. तुम्हाला सांगतो वहिनीच हे अधिकारी लोक राजकारणाच्या नादाला कधी लागत नाहीत. अवघड आहे. वहिनी सर तुम्ही कशाला काळजी करता? हे समजा सांभाळायला आम्ही आहोत की. तरी मी म्हणत होते तुम्हा लोकांना घरासाठी वेळ का मिळत नाही? हो बाई. हॅलो. हा मी बोलतोय. बोला देवा. हा कसं काय चाललंय प्रचार? प्लॅनिंग प्रमाणे सगळं चाललंय. त्या गणपतराव डांगेच्या सभानं गर्दीच नाहीये. त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते बिथरलेत.
नाही, आपल्या आपल्या मतदारसंघात प्रवेश नाही करू शकणार तो. आपण मतदारसंघच तसा बांधलाय. नाही, गणपतराव काय छोटा नेता नाहीये, मोठा नेता आहे. पण आपल्या मतदारसंघात नाही प्रवेश करू शकणार तो. खरंय देवा. एक सांगू आहे बघ, गणपतराव सारखी एक 5-10 माणसं आपल्या पक्षात हवी होती बघ. हा पक्ष एकदम मोठी मोठी काम करू शकला असता. पण नाही, सगळे आपले सीएम सारखे जणंग भरलेत ना आपल्या पक्षात. बरं, भाईसाहेब काय म्हणतात? वहिनी साहेबांनी तर प्रचाराचा एकदम धुमाकाच लावून ठेवलाय. लोकांमध्ये मिसळतात काय, बोलतायत काय, लोकांना फार अप्रूप वाटतंय त्याचं. देवा एक गोष्ट सांगू, जे वहिनी साहेबांना असं घराबाहेर पडून लोकांशी बोलताना मिसळताना बघून बरं वाटलं मला. तुम्हाला सांगतो देवा, आपला विजय पक्काच समजा तुम्ही. ऐपत खरं सांगू का, फार बरं वाटलं गड्या, फार बरं वाटलं. नाही रे, अरे माझ्या बी मनाला लागून राहिलो होतो. मी वेळ देऊ शकायचो नाही काय. पण आपल्या राजकारणाची लफडी असते 100. घराकडे लक्ष तरी येच होत नाही. खरंय देवा. आता हेच बघ ना, मला अडकवले इकडे राजस्थान, काय तिथे मीना सिसोदिया असली उमेदवार. अरे मला त्यांच्याविषयी काही माहिती नाही, लोकांना माझ्याबद्दल काय माहित नाही. काय मी काय प्रचार करणार? काय नाही रे, सगळं आज सीएमचाच आवडपणा. त्यांना मी इथे राज्य थांबायला नकोय. परवा हायकमांडला सांगत होता, चिमणराव मोकळेचे, त्यांना पाठवा राजस्थानात, त्यांची ओव्हरड्रीचं म्हणे फायदा करून घेऊ. तसलं काय तुला सांगू काय, पण याला चान्स मिळाला ना की याला पाठवतो मी मिझोरामला. तिथे बघ असली एवढी एक डास असतात, पक्ष तेवढ्या डास चावला की एवढी बोरावडी गाण उठती आहे. त्याला चिमण चावा माहित नाही. कळेल कळेल. देवा. येतो मी 2-4 दिवसात. हा बरं देवा. ठेवू का? हो देवा, ठेवतो. हा. विकास पक्षाच्या उमेदवार श्रीमती सुमित्रा चिमणराव जाधव यांना प्रचंड बहुमताने विजय करा. त्यांची निशाणी उगवता सूर्य, उगवता सूर्य, उगवता सूर्य. ताई माई अक्का विचार करा पक्का आणि उगवता सूर्यावरच मारा शिक्का, मारा शिक्का, मारा शिक्का. वहिनी साहेब, तो दलपत आलाय तुम्हाला भेटाया. मी बाहेर थांबतो. किंवा असताना मी इथं थांबणं बरं नाही दिसत. फक्त एकच सांगतो, तो दलपत लई डांबीस माणूस, आपल्या वाईटावर पण आहे. तेव्हा जरा बोलताना त्याच्याशी सांभाळूनच बोला. नका काळजी करू तुम्ही, मी सांभाळून घेईन. बर, पाठवून देते. पाठवताय ना? हा जी, पाठवतो. आता काय राहिलं? जी, डायरी राहील. आवरा की लवकर होय, ऐकत पाठव. नमस्कार. नमस्कार. आम्ही यावं का वहिनी साहेब? काय लाजवतोय वय दलपतराव? आपल्याच घरी यायला परवानगी लागते वय. उपचार हो आपला. बस ना. होय. कसं काय येणं केलं म्हणायचं दलपतराव? नाही म्हणलं वहिनी साहेबांचा प्रचार कस काय चाललाय ते बघा. काय वहिनी साहेब, कस काय चाललाय प्रचार? छान चाललंय तुमच्या आशीर्वादाने. आमच्या आशीर्वादानं तुम्ही आमचा आशीर्वाद घेतल्याचं आम्हाला तरी आठवत नाही बुवा. छान. नाही म्हणजे आम्ही आशीर्वाद घ्यायला विसरलो असू. पर दलपतराव, तुम्ही आशीर्वाद द्यायला कसं काय राहून गेलो? हा, चिमणरावांनी तशी वेळच आणली आमच्यावर. एक बोलू का? नाही म्हणजे
तुमच्या दोघांचं भांडण आज पातोरा आमच्यापर्यंत आलं नाही. आता कशा पण आणताय राव? आता वहिनी साहेब, तुम्हाला तर ठाव आहे आम्ही एका पक्षातले असून बी दोन गटातले आहोत. आपण निवडणुकीच्या काळात तरी आम्ही एकत्र नको का यायला? एकदम बरोबर बोलला. हवं तर बरं वहिनी साहेब, तुम्ही 6 महिन्यानंतर आमदारकीचा राजीनामा देणार आहात हे खरे का? म्हणजे नाही, साहेबांचे कार्यकर्ते तसा प्रचार करताय. मतदारांना त्यांचा मुख्यमंत्री हवा असेल तर त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं असा प्रचार चाललाय. मी बोलते साहेबांची. नाही म्हणजे असा प्रचार जर होत असेल तर मी ताबडतोब थांबवायला सांगते. म्हणजे कसं आहे वहिनी साहेब, जरा ध्यानात घ्या. आता चिमणरावांनीच तुम्हाला आमदारकीला उभं केलंय हे सगळ्या मतदारांना पक्क ठाव आहे. आणि चिमणरावांच्या भल्यासाठी आज ना उद्या तुम्हाला आमदारकीचा राजीनामा द्यायला लागणार आहे हे बी मतदारांना पक्क ठाव आहे. पण आपणच तसं मतदारांना कशाला सांगायचं? पण त्यांना काय वाटेल तुमच्यावर? नाही वहिनी साहेब, मी खरं तर तुमच्याशी काय बोलणार नव्हतो, पण मला राहवलं नाही. आता तुम्ही एवढ्या उभ्या राहिला, लोक काय म्हणतात माहिती का? बाई जर निवडून येणारच आहे तर असा प्रचार का? म्हणजे बाई साहेबांवर साहेबांचा विश्वास नाही का काय? काय एकदा ते निवडून आल्यावर मग आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत म्हणून मग मतदारांना आत्ताच तसं सांगून ठेवायचं? मी बोलते साहेबांशी. होय, सांगा. बरं वहिनी साहेब, अजून एक गोष्ट सांगायची होती. आपल्या अभयारण्याच्या भोवती कुंपण घालायचं काम आहे. लोकांचं लय नुकसान होतंय. अभयारण्यातून काळविटं येतात, शेतात घुसतात, पिकं खातात. म्हणून कुंपण घालायचं सँक्शन वरून आलेलं बी आहे. आमच्या मेवण्याकडेच आहे ते काम, पण चिमणरावांनी ते काम थांबवून ठेवलंय. माझं काय म्हणणं आहे, लोकांचं कशाला नुकसान करायचं आपल्या भांडणामध्ये? बोला साहेबांची, काम मार्गी लावून टाका. काय या इलेक्शनच्या काळात परत दिसत नाही काम थांबत नाही. मी सांगते साहेबांना. नाही, खरं तर चिमणरावांना बी काम झालेलंच हवंय, पण या मान अपमानाच्या घोळ्यात त्यांचा जीव होत नाही काम मार्गी लावायला. दुसरं काय? तुम्ही या म्हणा, तुमची पाठी कोरी आहे वहिनी साहेब. होतंय कसं, विरोधी पक्षाचे लोक स्वतःचं अस्तित्व असलेल्या उमेदवाराला निवडून द्या असा प्रचार करताय. तुम्ही पुढे होऊन छोटी मोठी कामं मार्गी लावली तर त्यांना असा आरोप करताच येणार नाही. जी समजतंय मला. मी बोलते साहेबांशी. बोलते. येऊ का? नाही, मी इथं आलेलं चिमणरावांना आवडणार नाही. जास्त वेळ थांबलेलं तर अजिबात आवडणार नाही. हा मोबाईल तुमचा आहे? तो मोबाईल कुठे ठेवला? रेकॉर्डिंग मोडवर आहे. आम्ही नाही ठेवला. आमचा विश्वास आहे वहिनी साहेब, तुम्ही विचार करा. तुमच्यावर कोणाकोणाचा विश्वास? येऊ.